रिएक्शन दिली होती. डायल्यूट H2SO4. ठीक आहे. आन्सर तुम्हाला पाठवा म्हटलं. 2 जणांनी करेक्ट पाठवले, बाकीच्यांनी थोडे थोडे चुकले. ज्यांचे चुकले त्यांनी काय चुकलं ते बघा. आता इथं बघा, ही काय ऍसिड कॅटलाइज, आपलं काय ऍसिड कॅटलाइज ऍडिशन ऑफ वॉटर किंवा हायड्रेशन. ऍडिशन ऑफ वॉटर किंवा त्याला काय म्हणतात, हायड्रेशन मेथड. ऍसिड कॅटलाइज H+ काय होणार, निघणार आहे. याच्यामध्ये H+ निघणार आहे आणि OH- पण बनणार आहे. 2 स्पीशीज बनणार आहे. हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे येथे 2 भाग बनतात आणि हे 2 भाग काय करतात, या अल्किनला जाऊन चिटकतात. एक H+ भाग आहे, हा H+ म्हणजे पॉझिटिव्ह भाग आहे. हा पॉझिटिव्ह भाग त्या तिथं जातो जिथं काय असतं, हायड्रोजनची संख्या जास्त असते किंवा जास्त बल्की ग्रुप असतो. इथं काय हायड्रोजनची संख्या जास्त आहे, हा H+ काय होईल, इथे जाईल. OH- काय होईल, इथे जाईल. म्हणजे काय बनेल, अल्कोहल बनेल. तुम्हाला ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम शिकवलं. मेकॅनिझम मध्ये सांगितलं इंटरमिडिएट कंपाऊंड काय असतो, कार्बोकॅटायन. आता बघा, हे जर इलेक्ट्रॉन इकडे गेले तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे येईल, इकडे. कारण हे दोघांमधला बॉन्ड, दोन्ही इलेक्ट्रॉन घेणे घेतले, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर काही पॉझिटिव्ह चार्ज. मग हा इथं जर पॉझिटिव्ह चार्ज आला, हे इलेक्ट्रॉन इकडे गेले आणि इथे जर पॉझिटिव्ह चार्ज आला, हा किती डिग्री कार्बोकॅटायन म्हणतो, 2 डिग्री म्हणतो. समजा एखाद्यानं असं केलं की हे इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवर गेले इकडे, ठीक आहे, तर मग पॉझिटिव्ह चार्ज इथे, पॉझिटिव्ह चार्ज इथे आला तर किती डिग्री कार्बोकॅटायन म्हणतो, 1 डिग्री. आणि तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर माहिती आहे, 2 डिग्री इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री. मग पॉझिटिव्ह चार्ज इथे, जिथं पॉझिटिव्ह चार्ज असतो तिथे अट्रॅक्ट कोणता भाग होत असतो, नेहमी निगेटिव्ह. OH कुठे लागेल, इथे लागेल. बऱ्याच जणांनी अल्किनचं रिअरेंजमेंट करून ह्या स्ट्रक्चरला हा डबल बॉन्ड इथे देऊन टाकलाय, जो की चुकलाय. आपल्याला काय बनवायचंय, अल्कोहल बनवायचंय. आपल्याला काय बनवायचंय, अल्कोहल. इथं आता इथं काय झालंय, पॉझिटिव्ह चार्ज आलाय कार्बोकॅटायनवर. हे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले, इकडे झाले. हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले, इकडे पॉझिटिव्ह आला, तर हा काय मग आपला हायड्रेशन मधला OH निगेटिव्ह इथं जाऊन अटॅच होणार. प्लस CH इथं 2 होते. आता हा H+ एक मिळाला आणि हा निगेटिव्ह चार्ज, हे 2 पाय इलेक्ट्रॉन इकडे गेल्यावर निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामुळे हे काय बनले, CH3. इथं काय झालंय, मार्कोनिकॉफ रूल फॉलो झालेला आहे, ऍज पर मार्कोनिकॉफ रूल. बरं, याच्यात काय होईल, याच्यात बघा काय होईल, कार्बोकॅटायन फॉर्म. कार्बोकॅटायन कसा फॉर्म होईल, परत काय होईल, हे इलेक्ट्रॉन इकडे गेले, पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. किती डिग्री कार्बोकॅटायन बनला, किती डिग्री कार्बोकॅटायन बनला, हा 2 डिग्री. बरं, 2 डिग्री बनला तेव्हा कार्बोकॅटायनची एक प्रॉपर्टी काय, रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का, बिलकुल पॉसिबल आहे. बघा, इथून हायड्रोजन जर इथे शिफ्ट केला, हा प्लस चार्ज इथं आणला, काय केलं आपण, 1,2 हायड्राइड शिफ्ट. काय केलं, 1,2 हायड्राइड शिफ्ट केलं इथं. तर हा पॉझिटिव्ह चार्ज इथे आणि हा हायड्रोजन इथे जाऊन अटॅच होईल. म्हणजे आपल्याला किती डिग्री कार्बोकॅटायन म्हणतो, बघा 1, 2, 3 डिग्री. किती डिग्री कार्बोकॅटायन म्हणतो, 3 डिग्री. इथं बघा CH3, इकडे CH3, इकडे CH2. हा कार्बोकॅटायन किती डिग्री म्हणतो, 3 डिग्री. मग आपल्याला मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन लागत असतो. टर्शरी कार्बोकॅटायन हा काय असतो, सेकंड मोस्ट स्टेबल असतो. ठीक आहे, रेझोनन्स इफेक्ट वाला फर्स्ट असतो. ठीक आहे, मग काय करता येईल, CH3 CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, इथे काय झालेलं आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. बरं, मग इथून काय होणार, 1,2 हायड्राइड शिफ्ट. काय होणार, 1,2 H- ला काय म्हणतो आपण, हायड्राइड शिफ्ट झाला. काय झाला, हा H इथं गेला, पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. स्ट्रक्चर कसं बनन, CH3. सगळ्या कन्सेप्ट लावणं गरजेचे आहे, नुसतं पुढं पाठ मागं सपाट करण्यात काही अर्थ नाहीये.
CH. आता हा H इकडे गेलाय, पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा इलेक्ट्रॉन घेऊन गेलेला आहे. इलेक्ट्रॉन घेऊन गेला म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची काय झाली, कमी झाली. इथे इलेक्ट्रॉन घेऊन गेला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 म्हणजे काहीच नाही होणार. आणि इकडं CH3, सॉरी इथं काय करावं लागेल आपल्याला, हा जो H+ आहे हा जोडून द्यावा लागेल. हा H+ काय करावं लागेल आपल्याला, जोडून द्यावा लागेल. ठीक आहे. मग हा काय बनलाय, कार्बोकॅटायन. ह्या प्लस ठिकाणी अटॅक कोण करत, हा निगेटिव्ह करत. हा काय करत, निगेटिव्ह अटॅक. OH कुठं जॉईन होईल, इथे जॉईन होईल. सेकंड लास्ट स्टेप मध्ये काय करावं लागेल आपल्याला, CH3 C CH3 OH CH, हा इथे गेला ना, दोन राहिले, CH2 CH3. ज्याचं कोणाचं हे आन्सर आलं असेल करेक्ट. इथे पण काय होईल, सेम हीच प्रोसिजर, फक्त इथं हायड्रोजन शिफ्ट केला, इथं काय करावं लागेल, मिथाइल शिफ्ट करावं. इथं काय करावं लागेल, मिथाइल शिफ्ट. हा मिथाइल ग्रुप इथे अटॅच. बाकी सगळं तसंच तसं. जिथं हायड्रोजन आहे तिथे काय होईल, मिथाइल शिफ्ट करावं लागेल. मग आपला कार्बोकॅटायन कसा बनल बघा, CH3 C CH3 CH, ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज CH3 आणि हा CH3 जसाच्या तसा. हा बनला आपला कार्बोकॅटायन. त्याचे इलेक्ट्रॉन इकडे आले. मग परत आपलं 1,2 मिथाइल शिफ्ट. मिथाइल शिफ्ट मध्ये काय असतं, CH3 निगेटिव्ह शिफ्ट. शिफ्ट झाल्यावर काय म्हणून मग हे CH3 C CH3 CH CH3 CH3 पॉझिटिव्ह. आणि मग याच्यात काय ऍड होईल, OH ऍड होईल. काय होईल मग, हा याच्यात पण मार्कोनिकॉफ रूल लागलेला आहे. सगळ्या याच्यात मार्कोनिकॉफ रूल फॉलो झालेला आहे. पुढे आता एक रिएक्शन इंडिकेटर मार्कोनिकॉफ रूल फॉलो होत नाही. का होत नाही, कारण तुमच्या रिएक्शन मध्ये पेरॉक्साइड असणार आणि पेरॉक्साइड इफेक्ट तुम्हाला माहिती काय करतो, अँटी मार्कोनिकॉफ रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय, जिथं ऍडिशन व्हायची, जिथं हायड्रोजन लावून लागायचा तिथं हायड्रोजन न लागता निगेटिव्ह पार्ट, जिथं पॉझिटिव्ह पार्ट लागायचा तिथं काय करतो, निगेटिव्ह पार्ट लागतो. जिथं निगेटिव्ह पार्ट लागायचा तिथं काय होतो, पॉझिटिव्ह पार्ट. क्लिअर आहे, हे आन्सर. ओके, नेक्स्ट बघूया काय आहे. पुढची हेडिंग टाका. पुढची हेडिंग आहे हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. चला बघूया हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन काय असतं. बरं, फ्युरॉन माहिती का, फ्युरॉन काय असतं, हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. जरा किचकट आहे, मी याला सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न केलाय. बघूया ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. ओके, नेक्स्ट बघूया काय चालतंय. चला याच्यामध्ये काय होतं माहिती का, अँटी मार्कोनिकॉफ रूल लागतो. बघा कसा लागतो, CH डबल बॉन्ड CH2 एरोवर कंडिशन आहे बघा, एरोवर डबल कंडिशन असते. एक असतं बघा B2H6/THF. ठीक आहे, THF लिहून घ्या, मग सांगतो त्याला काय म्हणतात. आणि खाली असतं दुसरं H2O2/OH निगेटिव्ह. काय होणार बघा, हा पेरॉक्साइड आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. याचा उपयोगाने काय होणार, अँटी मार्कोनिकॉफ रूल. म्हणजे काय होणार, मागच्या कंडिशन मध्ये काय झालं की H+ जो पॉझिटिव्ह पार्ट असतो, जिथं हायड्रोजन जास्त असते तिथे ऍड होतो. पण इथं काय करायचं, जिथं हायड्रोजन जास्त आहे तिथं काय करायचं, निगेटिव्ह पार्ट ऍड करायचा. हा OH निगेटिव्ह इथे ऍड करायचा, H+ इथे ऍड करायचा. म्हणजे कंपाऊंड काय बनल, CH3 CH, इथे काय पॉझिटिव्ह पार्ट, कारण की जिथं हायड्रोजन कमी तिथं अँटी मार्कोनिकॉफ रूल, आणि इथे निगेटिव्ह पार्ट तिथे. ओके, हो काय म्हणलाय, हा अल्कोहोल, हा काय अल्कीन. बर, ठीक आहे, अल्कीन म्हणलाय, अल्कोहोल म्हणलाय. ओके, काही प्रॉब्लेम नाही, सर्व ठीक ठाक आहे. आता सर हे THF B2H6 काय, तर बघा
हा B2H6 मी तुम्हाला शिकवलेले इनऑर्गॅनिक मध्ये B2H6 हा डायमर फॉर्म मध्ये असतो. जो BH3 कंपाऊंड असतो तुमचा BH3 हा काय असतो डायमरच्या फॉर्म मध्ये असतो. काय असतो हा डायमरच्या फॉर्म मध्ये असतो. ह्या डायमरच्या फॉर्म मध्ये असतो तर काय असतो म्हणजे हा समजा याचा जर हायब्रिडायझेशन पाहिलं तर कसं येणार 120 डिग्री अपार्ट. हे झाला 120 डिग्री. दुसरा एक बी असा त्याचा बी 120 डिग्री. H H H H म्हणजे काय होतं हायड्रोजन बॉन्डिंग येते H. ठीक आहे. हे जवळपास काय असतात हायड्रोजन बॉन्डिंग. हे जवळ डायमर फॉर्म करतात. ठीक आहे. तर हा डायमर फॉर्म न व्हाव याच्यासाठी एक आपला कंपाऊंड टाकतात या रिएक्शन मध्ये. त्याचं नाव आहे THF. त्याचं नाव आहे ट्राय हायड्रो फ्युरॉन. ट्राय हायड्रो फ्युरॉन तुम्हाला माहिती आहे काय फ्युरॉन माहिती. फ्युरॉन तुम्हाला जर आठवत असं झालेलं आहे फ्युरॉन इथर टाइप बनून जातो हा फ्युरॉन. एरोमॅटिसिटी आपण चेक करताना हा कंपाऊंड बघितला होता. हा एरोमॅटिक आहे का इनएरोमॅटिक आहे अँटी एरोमॅटिक आहे एरोमॅटिक आहे की नॉन एरोमॅटिक आहे. तर हा एरोमॅटिक आहे. कसं काय आहे बघा इथं दोन इलेक्ट्रॉन पेअर आहे. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड पाय सिग्मा पाय हे पण कॉन्जुगेशन झालं. इथून इतकं आणि परत बघा पाय सिग्मा लोन पेअर टोटल कॉन्जुगेशन म्हणून याच्यात काय एरोमॅटिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात काय किती हे बघा पाय इलेक्ट्रॉन किती 4 पाय इलेक्ट्रॉन किती 4 पाय इलेक्ट्रॉन. त्याच्या आपली सध्या काही घेतले. ठीक आहे. हा आहे आपला फ्युरॉन. जेव्हा ह्या फ्युरॉनचे हे जे दोन डबल बॉन्ड चालल्या जातात आणि त्याच्या जागी हायड्रोजन ऍड होतात. हा काय आपला फ्युरॉन. या फ्युरॉन मध्ये काय होतं म्हणजे की हायड्रोजन ऍड होतो आणि हा काय बनून जातो मग हा बनून जातो असा. याला म्हणतात टी ट्राय TH वरती दिलंय ना शॉर्टकट सांगू जरा TH. ठीक आहे. हा काय करतो माहिती का TH हा तुमचा बोरॉन असतो ना त्या बोरॉनचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर बोरॉन मध्ये लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. लास्ट ऑर्बिटल किती आहे बघा किती इलेक्ट्रॉन याच्या आउटर शेल मध्ये 1 2 3 4 5 6. याचा काय इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. हा कंपाऊंड कोणता आहे BH3 इतकाच बघा BH3 काय आहे कंपाऊंड विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. कंपाऊंड विथ इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करण्याची इच्छा आहे म्हणजे याची ऑक्टेट कधी कंप्लीट होणार. याची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग काय होतं माहिती का हा जो THF आहे ना हा काय करतो माहिती का हा B 120 डिग्री अपार्ट नाही H याला काय करणार हा हे जे दोन पेअर आहे ना ऑक्सिजनचे याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. आता याचं ऑक्टेट कंप्लीट झालं 6 हे आणि 2 ऑक्सिजनचे आले. ठीक आहे. हे दोन आतले रेझोनन्स करण्यासाठी किंवा आतले याच्यासाठी हे दोन बाहेरच्या 2 पेअर पैकी एक 2 पेअर काय करते या बोरॉन सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड. त्याच्यामुळे हा कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो. जर तुम्हाला बॉन्डची स्ट्रेंथ माहित असेल तर सर्वात मोठा आयोनिक बॉन्ड असतो. त्याच्यानंतर असतो कोव्हॅलेंट नंतर कोऑर्डिनेट नंतर हायड्रोजन बॉन्डिंग नंतर व्हेंडरवॉल आणि व्हेंडरवॉलचे 5 प्रकार. तो तुम्हाला सगळं झालेलं आहे. क्लिअर आहे. तर मग हा THF पुन्हा काय होऊन जातो हा डायमरच्या फॉर्म मध्ये न भेटता याच्या फॉर्म मध्ये भेटता. क्लिअर आहे. असा हे काय होऊन जातं स्ट्रक्चर त्याच्या बरं. त्याच्यानंतर काय होऊन जातं हे सगळं रिॲक्शन होऊन जातं. ठीक आहे. इथे परऑक्साईड आहे. हा परऑक्साईड इफेक्ट तुम्हाला माहिती तुम्ही शिकलेले पण आहात बोर्ड मध्ये पण शिकलेले आहात की परऑक्साईड इफेक्ट न काय होतो अँटी मार्कोनिकॉफ रूल होतो. काय होतो अँटी मार्कोनिकॉफ रूल होतो. बरं क्लिअर आहे एवढ्या गोष्टी. याचा मेकॅनिझम खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मी काही घेत नाही. याच्या मेकॅनिझम मधून आलेले रिझल्ट फक्त मी तुम्हाला दाखवतो. हे लिहून घ्या. पॉज करायचं लिहायचं. ठीक आहे. मग बघा आता
याचं आणखीन एक आहे, काही वेळा काय आलेलं आहे माहिती का, CH3 CH डबल बॉन्ड CH2, कधी कधी एरोवर कंडिशन अशीच आलेली फक्त, आणि विचारलेलं आहे काय, बऱ्याच जणांनी आन्सर हे दिलेले, ठीक आहे, जे की चूक आहे. जर अशी कंडिशन आली, परऑक्साईड दाखवलेला नाही, तर कंपाऊंड अल्कोहोल बनत नाही. कंपाऊंड बनतो बघा, कंपाऊंड बनतो CH3 CH2 CH2 होल थ्राइस B, काय बोलतो, हा कंपाऊंड बनतो. ठीक आहे, हा कंपाऊंड बनताना काय होतं माहिती का, याचं नाव काय माहिती, ट्राय, या जनरल नाव जर म्हटलं तर अल्किल बोरेन, याचं नाव काय, ट्राय अल्किल बोरेन. ठीक आहे, हा ट्राय अल्किल बोरेन जो आहे ना, हा ट्राय अल्किल बोरेन जर याला स्पेसिफिक म्हटलं तर ट्राय प्रोपिल बोरेन. क्लियर आहे. तर क्वेश्चन कसा आला होता माहिती का, हे दिलं आणि फायनल प्रॉडक्ट मध्ये क्वेश्चन मार्क देतात, काय बनवलं, कुठं अल्कोहोल लिहिलं, एक ऑप्शन होता अल्कोहोल होतं, एक XYZ होतं, एक ऑप्शन होता त्याच्यामध्ये ट्राय अल्किल बोरेन, त्याच्यात एक ऑप्शन काय होता, ट्राय अल्किल बोरेन. तर मग काय बनणार होता प्रॉडक्ट, ट्राय अल्किल बोरेन हा प्रॉडक्ट बनणार होता. क्लियर आहे, चालेल, कारण हा प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे, ट्राय अल्किल बोरेन. ठीक आहे, जर हायड्रोजन परऑक्साइड नसेल तर, जर परऑक्साइड असेल तर OH हा अल्कोहोल. क्लियर आहे. याची जर मेकॅनिझम पाहिला, याचा थोडासा तुम्ही वाटलं तर मेकॅनिझम सांगायचं जर झालं तर बघा, याचं नाव वाटलं तर लिहून ठेवा, मी मिटवतो, मला लिहायचं मी लिहिलं असं. बरं, याचं जर मेकॅनिझम काढायचं झालं ना, कसं होतं माहिती का, फास्ट मध्ये बघा, CH3 CH डबल बॉन्ड, याच्यात काय होतं, CH2 यावरची कंडिशन B2H6 ओव्हर THF पण त्याच्यासोबत आहे. मग काय होणार, CH3 C CH2. आता बघा काय होतं, हे दोन लोन पेअर इकडं जाणं चांगलं आहे का इकडं जाणं चांगलं आहे. बघा, इकडं जर गेले हे लोन पेअर तर इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो, जो सेकंड पोझिशनला आहे, सेकंडरी पोझिशनला, जो की जास्त स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू ही लोन पेअर जर इकडे शिफ्ट केली तर प्लस चार्ज इकडे, जी प्रायमरी पोझिशनला आहे, आणि प्रायमरी पोझिशन काय असते, जरा अनस्टेबल असते ॲज कम्पेअर टू सेकंडरी पोझिशन. मग इकडं ही इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट करू, इथे प्लस चार्ज आहे, म्हणजे सेकंडरी पॉझिटिव्ह चार्ज येतो, काय तो सेकंडरी. मग काय होतं माहिती का, हा बॉन्ड समजा असा वीक व्हायला लागतो, हा बॉन्ड काय होतो, वीक व्हायला लागतो, आणि याच्यावर कोण अटॅक करतो, तर BH3 काय करतो, अटॅक करतो. कुठल्या साइडने अटॅक करतो, कुठल्या पण एका साइड. अटॅक होताना याची जी ऍडिशन होती, हा जो याला जाऊन चिटकतो, ऍडिशन होते, हा याला जाऊन चिटकणार, ऍडिशन होणार, बरोबर की. ऍडिशन होती ही सीन ऍडिशन कन्सिडर केली. सीन ऍडिशन कन्सिडर केल्याचं म्हणजे काय होतं बघा, हा बॉन्ड वीक व्हायला लागतो, म्हणजे हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होत आहे, मग हे इलेक्ट्रॉन जेव्हा इकडे शिफ्ट व्हायला लागले तिथे काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज. जसा हा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज जनरेट करायला लागतो तेव्हा काय होतं माहिती का, हा इथला जो हायड्रोजन आहे ना, हा हायड्रोजन याच्यासोबत बॉन्ड बनवायचा प्रयत्न करतो, आणि याच्यासोबतचा जो बॉन्ड आहे बोरॉन सोबतचा, हा काय करतो, वीक करायला लागतो. त्याच्यात हा बोरॉन याच्यावर अटॅक करणं, म्हणजे हा पण काय करतो, बोरॉन याच्यासोबत बॉन्ड बनवतो. कळले, हा बोरॉन याच्याशी बॉन्ड बनवतो, हा याच्याशी बॉन्ड, हा बोरॉन याच्याशी बॉन्ड बनवायला लागतो. ठीक आहे, बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे, हा याच्याशी बॉन्ड बनवायला लागतो, आणि हा बॉन्ड काय करत असतो, लूज होत असतो. जेव्हा हा बॉन्ड लूज होत असतो तेव्हा हायड्रोजन काय करतो, याच्याशी बॉन्ड बनवायला. ठीक आहे, कारण काय होतं माहिती का, याच्यावर काय असतं, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. डेल्टा पॉझिटिव्ह काऊन, कारण की हा एलिमेंट मेटल आहे, मेटलवर काय असतो, इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते. मग इलेक्ट्रॉन काय म्हणतो ह्या एचला, की बाबा माझा इलेक्ट्रॉन घेऊन तू चालले आहे, माझा इलेक्ट्रॉन घेऊन, हा एच निगेटिव्ह, इथंचे इलेक्ट्रॉन इकडे झाले, मग इथं काय आला, पॉझिटिव्ह भाग आला, मग हा याला काय करतो, इलेक्ट्रॉन बी देतो आणि बॉन्ड पण फॉर्म करतो. मग हे झालं पहिल्या स्टेजमध्ये. पहिल्या स्टेजमध्ये काय म्हणलं, मग हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, जो की काय करतो,
रेट डिटरमाइन सुद्धा करतो. ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. याला आणखी एक नाव आहे आणि हा रिंग स्ट्रक्चर. हे काय आहे? याला काय म्हणतात बघा, ट्रान्झिशन रिंग स्ट्रक्चर. याला काय म्हणतात? ट्रान्झिशन रिंग स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे. त्या कंपाऊंडला काय म्हणतात? ट्रान्झिशन. आणि ही स्टेज कशी असते? व्हेरी शॉर्ट. कशी असते? व्हेरी शॉर्ट. 10 to the power -19 सेकंड. 9 सेकंड सॉरी -9 सेकंड 1 नॅनो सेकंड. बरं. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं. हा जो तुमचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, समजा हा कसा बनवला आहे मग इथं दाखवतो जरा. CH3 CH इथं व्हॅलन्सी चुकली, इथे H राहिला बघा आपला. CH2 त्याच्यानंतर हा CH2 खालून याला जोडला BH, असा BH असा. क्लिअर आहे. किंवा मी याला असं दाखवतो BH2 काय जागा कायची खुशी करू. क्लिअर आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार माहिती का, ह्या कंपाऊंड सोबत परत एक मॉलिक्यूल कसा रिॲक्ट होणार. CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय होणार, परत हा जो BH आहे तो काय करणार, याच्याशी बॉन्ड बनवायचा प्रयत्न करणार. एक हायड्राइड तिकडे जाऊ शकतात. म्हणजे कसं होतं माहिती का, बघा मग दाखवतो. स्ट्रक्चर जर काढून दाखवायचं जर झालं तर CH3 CH2 CH2. क्लिअर आहे. ते तसंच लिहिलं हे बघा. त्याच्यानंतर हा B जसाच्या तसा. त्याच्यानंतर हा H जसाच्या तसा. दुसरा H इकडून दाखवतो. ठीक आहे. त्याच्या खाली बघा CH. हा बॉन्ड काय होणार आहे, वीक होत जाणार. हा बॉन्ड काय होणार आहे, फॉर्म होत जाणार. इथं काय आहे CH2 हा बॉन्ड बनला. एक बॉन्ड हा बॉन्ड वीक होतोय. CH हा बॉन्ड फॉर्म होतोय. त्याच्यानंतर CH3 कळाला. कॉम्प्लेक्स हा पण रिंग स्ट्रक्चर आहे बघा. हा बोरॉन काय करतोय, तो बोरॉन बघा एक H इकडे एक H इकडे. हा H इथं जाऊन अटॅच होण्याचा प्रयत्न करतोय. हा H त्याच्यासोबतच राहतोय. हा इथे बनतोय. म्हणजे हा कंपाऊंड कसा बनवला माहिती का, हा कंपाऊंड बघा इथे H ऍड होऊन जाईल, इथे बोरॉन राहील. म्हणजे बोरॉन याला पण अटॅच आहे, बोरॉन याला पण अटॅच आहे. आणि हा बोरॉनला हा H पण अटॅच आहे. म्हणजे बघा हा कंपाऊंड कसा बनवला, CH3 CH2 CH2 गोल्ड टॉईस BH. लिहू शकतो बस. हा बॉन्ड याला शिकून दे. मग खाली काय राहतं बघा, CH3 CH2 CH2. हे काय CH3 होता. ठीक आहे. CH3 CH2 हा H याला जोडून हा बॉन्ड तुटून दे. ठीक आहे. आणि हे त्याच्यानंतर परत काय होणार नेक्स्ट स्टेप मध्ये परत याच्या सोबत कोण रिॲक्ट करणार, CH3 CH डबल बॉन्ड CH. हा रिॲक्ट केल्यानंतर काय होईल बघा, परत हा जो हायड्रोजन आहे तो इथे लागेल आणि दुसरा बोरॉन काय होईल, इथे लागेल. म्हणजे हे काय होईल, व्होल थ्राइस होईल. व्होल थ्राइस होईल. तेव्हा हा H इथून निघेल इथे जाईल आणि हा B आहे इथे चिटकेल. म्हणजे हे सगळे काय होईल, CH3 CH2 एक H वाढला बघा इथं, CH2 याच्यासोबत काय होईल, बोरॉन आणि व्होल थ्राइस. यालाच काय म्हणतात, ह्याच कंपाऊंडला ट्राय अल्किल बोरेन. ट्राय अल्किल बोरेन. ठीक आहे. त्याच्यानंतर या ट्राय अल्किल बोरेनचं काय होतं, H2O2 च्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन होतं. काय होतं, ऑक्सिडेशन होतं. OH ऍड होतो. त्याच्यानंतर हे B निघतो, हे जातो. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अजून 6 स्टेप लागेल याला जर याचं पूर्ण मेकॅनिझम सांगायचं तर मेकॅनिझमचे तुम्ही काय करा, शॉर्टकट्स लक्षात ठेवा, कारण ही मेथड NCERT मेन्शन केलेली नाही. क्लिअर आहे. त्याच्यामुळे याला जास्त काही आपण एफर्ट्स लावणार नाही. इतकं जर लिहिलं की ट्राय अल्किल बोरेन कसं बनतं, तर ट्राय अल्किल बोरेन फक्त जर हे असेल तर अल्कोहोल.
क्लिअर आहे, लिहून घ्या. अल्किल किंवा प्रोपिल बोरेन. ठीक आहे, चला मग आपण इथे काय करू, समराइज करू की याच्या मेकॅनिझम मधून नेमकं काय काय भेटतं, काय काय आपल्याला अनुभव आहे. हे जे दाखवलं ना ते फक्त अर्ध मेकॅनिझम होतं. पूर्ण मेकॅनिझम काढायचं तर ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन मध्ये भरपूर आहे, हे काय आपल्याला गरज नाही. तर ह्या रिएक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की या रिएक्शन मध्ये काय आहे, अँटी मार्कोनिकॉफ रूल इज फॉलोड. अँटी मार्कोनिकॉफ रूल इज फॉलोड. ठीक आहे, अँटी मार्कोनिकॉफ रूल लावायचा. एक मिनिट. त्याच्यानंतर बघा अँटी मार्कोनिकॉफ रूलच्या नंतर याच्यामध्ये बघा काय झालं, जो हायड्रोजन दिला होता ह्या पॉइंटला, हायड्रोजन कोणी दिलता रे, ह्या बोरॉन मध्ये दिलता. ठीक आहे, तर H गिवन बाय H कोण देतो, BH3 कोण देतो, आणि OH मायनस हा जो तिकडचा OH मायनस गिवन बाय कोण देतो, हा H2 कोण देतो, H2O2 ओव्हर OH निगेटिव्ह ओव्हर THF. क्लियर आहे. तो OH निगेटिव्ह कुठून येतो, मग या परऑक्साइड पासून. क्लियर आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे की याच्यामध्ये जी ऍडिशन होते, ऍडिशन कशी आहे, सीन ऍडिशन. ऍडिशन जी होते ती कशी होते, म्हणजे दोन्ही ग्रुप तुम्हाला काय करायचे, एकाच साइडने चिटकवायचे. दोन्ही ग्रुप काय करायचे, दोन्ही ग्रुप एकाच साइडने चिटकवायचे. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, याच्यावर जरा काही आपण डिफिकल्ट क्वेश्चन काय घेऊ, काही डिफिकल्ट क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, बरं. हा एक कंपाऊंड झाला. समजा तुम्हाला हे दिलं ते आन्सर. ठीक आहे, हे दिलं ते आन्सर आलं. त्याच्यानंतर समजा तुम्हाला रिएजंट बदलून दिला. रिएजंट कोणता दिला बघा, रिएजंट दिला आहे B2H6 ओव्हर THF आणि खाली दिलाय बघा D2O2 ओव्हर OD निगेटिव्ह. D2O2 ओव्हर OD निगेटिव्ह काय होणार, H कुठून भेटणार, हा बोरॉन पासून. ह्या कंपाऊंडला H कुठून भेटणार, बोरॉन पासून. मग काय म्हणणार, CH3CH. त्याच्यानंतर इथं H भेटणार कोणाकडून, बोरॉन. हे दोन. OH निगेटिव्ह कुठून भेटणार, तर इथं काय, सॉरी इथं 2 आहे. आता काय होईल, OH निगेटिव्ह कुठून आलता, हा OH इथून आलता H2. आता इथं काय त्याच्या जागी OD निगेटिव्ह. OD निगेटिव्ह म्हणजे काय, ड्यूटेरियम. ड्यूटेरियम माहिती ना, हा काय ऑक्सिजन आहे, त्याला अटॅच काय, ड्यूटेरियम. हा लावायचा, याच्या जागी काय लावायचा, हा लावायचा. तो कुठं लागणार, OD. क्लियर आहे. H कुठून लावला, OH. दोन्ही पण एकाच साइडने बघा, हे दोन्ही एकाच साइडने म्हणून सीन ऍडिशन. सीन ऍडिशन मध्ये काय होत असतं, दोन्ही ग्रुप एकाच साइडने. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं कायरल कार्बन आहे का नाही बघा बरं, याच्यामध्ये कोणी आहे का कार्बन, कायरल कार्बन, कायरल कार्बन आहे का नाही मला सांगा त्याच्यात. त्याच्यानंतर दुसरं बघा B2H6 ओव्हर THF आणि याच्यावर अटॅक केलाय बघा H2O2 ओव्हर सॉरी B2H2D6 आहे आणि इथे कशावर आहे, OH निगेटिव्ह. B2 हे काय, ड्यूटेरियम. ड्यूटेरियम काय आहे, हायड्रोजनचा आयसोटोप आहे. हा D काय आहे, डी हायड्रोजनचा आयसोटोप आहे, त्याला काय म्हणतो आपण, ड्यूटेरियम. बरं, या ड्यूटेरियमची केमिकल प्रॉपर्टी आणि हायड्रोजनची केमिकल प्रॉपर्टी सेम असेल का डिफरंट, सेम असते.
आयसोटोप मध्ये केमिकल प्रॉपर्टी सेम असते, फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असते. तर मग काय होणार ड्यूटेरियम. बरं काय होणार आपलं बघा, आपला H कुठून गेला होता रे, H कुठून आला होता ह्या कंपाऊंड मध्ये, H कुठून आला होता बोरॉन पासून. आता इथे H च्या जागी काय D, हा अटॅच झाला D. त्याच्यानंतर OH निगेटिव्ह कुठून आलता या इकडच्या केस मधून. इकडे काय करायचं CH2 जे आहे आपलं CH2 त्याच्यामध्ये काय करायचं हे OH निगेटिव्ह लावून द्यायचं. आता जर नीट बघितलं तर हा कायरल कार्बन म्हणतो का H D E हा एवढा ग्रुप 1 2 3 4 चारी ग्रुप. याचे प्रॉडक्ट किती असेल 2 प्रॉडक्ट. का बरं स्टेरियोकेमिस्ट्री. ठीक आहे कायरल कार्बन 2 प्रॉडक्ट 1 कायरल कार्बन. एक कायरल कार्बन असेल तर किती प्रॉडक्ट येतात 2. बरं हे झालं. त्याच्यानंतर आणखी एक बघूया. BD26/PHF D2O2 OD निगेटिव्ह. काय बनवलं इथं CH3 CH D CH3 OD. इथं कायरल कार्बन आहे का, ऑफकोर्स आहे. इथे कायरल कार्बन आहे बघा. इकडे हायड्रोजन इकडे हायड्रोजन इकडे 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 सगळं वेगळे प्रॉडक्ट. हा काय कायरल कार्बन. किती प्रॉडक्ट असतील याचे 2 प्रॉडक्ट. एक चिराल कार्बन, कार्बनला चिरलं की त्याच्यात तुम्हाला काय होईल प्लेन ऑफ सिमेट्री भेटणार नाही. ठीक आहे क्लिअर आहे. असं लक्षात ठेवायचं. फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की सीन ऍडिशन होणार. एकाच साइडनं आपल्याला दोन्ही ग्रुप अटॅच करायचे. दुसरं काय लक्षात ठेवणार H पार्ट याच्याकडून मिळणार, OH पार्ट कोणाकडून मिळणार परॉक्साइड कडून. परॉक्साइडचा इफेक्ट असला तर तो काय करणार अँटी मार्कोनिक वापरून फॉलो करेल. बाकी काही जास्त डोकं लावायचं नाही. बरं ठीक आहे. हां नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सिमेट्रिक आहे हा का अनसिमेट्रिक आहे ते सांगा मला. काय करणार B2H6/THF H2O2 OH निगेटिव्ह. OH निगेटिव्ह याच्यातून काय राहणार बाहेर. बरं काय होणार बघा, हा डबल बॉन्ड निघून जाणार. काय होणार एका साइडला हायड्रोजन लागणार दुसऱ्या साइडला OH लागणार. सिंपल. एका साइडला हायड्रोजन. आता हा सिमेट्रिक आहे बघा. याला असं कापलं की इकडचा भाग सारखा इकडचा भाग सारखा. बरं मग याच्यात दाखवताना तुम्हाला ऑप्शन कसे दिलेले असं माहिती का. ऑप्शन तुम्हाला असे दिलेले. समजा ऑप्शन मी दाखवतो. पहिला ऑप्शन आहे H OH. हे सगळे काय केले वेज न दाखवले. त्यानंतर कॉमा. दुसरा ऑप्शन आहे H OH. तिसरा ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन आहे बघा H असा दाखवू OH. चौथा ऑप्शन आहे OH H. ठीक आहे यातला कोणता ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे तर लक्षात ठेवा मी तुम्हाला मेकॅनिझमच्या याच्यामध्ये सांगितलं. काय सांगितलं मेकॅनिझम पासून आपण जे पॉइंट शिकलो त्याच्यात काय सांगितलं ऍडिशन कशी होते सीन ऍडिशन होते. सीन ऍडिशन होते म्हणजे सगळेच्या सगळे एकाच साइडनं लागले पाहिजे. बघा इथं एकाच साइडनं लागले बघा. हा OH पण आणि हे पण डॅशने मागून दाखवले मागून अटॅक केले.
ह्या कंपाऊंडवर मागून लागली, इथे काय फ्रंट साईडनं लागली, म्हणजे हा कंपाऊंडनं पण एकाच साईडने अटॅक केलाय दोन्हीकडच्यानी, याच्यात पण काय झालाय दोन्हीकडे एकाच साईडने अटॅक झाला, म्हणजे हे दोन करेक्ट आहे, हा रॉंग आहे, हा पुढून एक मागून एक येणार, हा पण रॉंग आहे, पुढून एक मागून एक येणार नाही. बरं, याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे, याच्यात हा प्रॉडक्ट बनत नाही तर हा प्रॉडक्ट बनत, दोन्हीच्या दोन्ही सारखे, हे दोघं ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही, कसं काय नाही बघा, इथे H काढला किंवा इथे H काढला, कायरल कार्बन येत नाही बघा, एकीकडे H एकीकडे OH आणि एकीकडे बघा हा ग्रुप कुठपर्यंत इथपर्यंत झाला, इथून इतका बघा, इथं काय आहे CH2 आहे, मग हा ग्रुप बघा, हा कार्बन हा कार्बन, इथे बघा एक H एक OH, इकडे बघा काय इथून इतका इतका पकडला, क्लियर आहे या इथपर्यंत पॉईंट. ओके, इथं काय CH2 आहे, पण इथं काय असणार ना, इथे पण CH2च असणार ना, इथे CH2, इकडून एक बॉन्ड इथं काय असणार CH2, इथे भी CH2 इथे भी CH2 आहे, त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट सारखा आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट आहे, म्हणजे याच्यामध्ये काय प्लेन ऑफ सिमेट्री आहे, म्हणून नो चिराल कार्बन, याच्यामध्ये तुम्हाला कायरल कार्बन भेटत नाही, हे जे दोन आहे ते रॉंग आहे, इथं वाटलं असतं असं क्रॉस नका करू, रॉंग आहे, हे असं डॅश दाखवा मस्त घट्ट करा हे, ठीक आहे रॉंग. सीन ऍडिशनचा फायदा कळाला का? सीन ऍडिशनचा फायदा तुम्हाला कधी कळतो की बाबा जेव्हा तुमचं काय होतं, सीन ऍडिशन जर झालं तर जॉमेट्री ऍडिशन कुठून होती कळलं तुम्हाला, पुढच्या एक्झाम्पल मध्ये कळलं, ठीक आहे क्लियर आहे. ओके ठीक, नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू, त्याच्यात तुम्हाला जरा आणखी नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, हाच प्रॉब्लेम आहे, इथं काय दिले 6, काय होणार बरं, DOH बरोबर आहे का, पण डबल बॉन्ड नसणार का, बरोबर. ओके, केला काहीच मागच्या सारखं, याच्या एका साईडने याच्या जागी D येतात, मग हे बरं. ओके, मी जरा याचा स्लाइड वाढवतो, ठीक आहे, एका साइडनं D एका साइडनं H. ओके बरं, मग काय आहे याच्यामध्ये कायरल कार्बन आहे, बिलकुल आहे, याच्यामध्ये कायरल कार्बन आहे, कारण इथे काय असणार आहे H असणार, इकडे काय असणार H असणार. आता बघा इथून इतका ग्रुप एक आणि इथून इतका ग्रुप, इथं दुसऱ्या पोझिशनला बघा आता D आहे, इथे काय इथं CH2 आहे, इथं काय CHDH असं आहे, इथे D आहे बरोबर, इथे C आहे त्याला एक H आहे एक D आहे, इथे काय CH2 म्हणजे हा ग्रुप पण हा ग्रुप वेगळा आहे, याचा अर्थ काय हा कायरल कार्बन. ओके, त्याच्यानंतर हा कायरल कार्बन येतो का, बिलकुल येतो, कारण इथे जो आहे तो इकडे नाही, ठीक आहे, हा पण काय होतो कायरल कार्बन येतो, चेक करा वाटलं घरी मस्त छान काढून, ठीक आहे, हा पण काय होतो कायरल कार्बन. याची काय येणार मिरर इमेज, समजा हा जो D आहे मी हा कसा जोडलेला आहे, इथला हा जो D ऍड झालाय ना हा वेज न जोडलाय, कसा जोडलाय हा वेज न जोडला, त्याचा मिरर इमेज काय येणार आपली डॅश न जोडली, कशी येणार डॅश ने येणार. बरं, काय करायचं डॅश ने जोडायचं, मिरर इमेजला काय करायचं डॅश ने जोडायचं, C इथं D लावला आणि इथे काय करायचं डॅश ने दाखवा, ठीक आहे. सर इथे दोन कायरल कार्बन आहे आणि तुम्ही शिकवलेलं आहे की जेवढे कायरल कार्बन 2n काय असतात त्याचे हे असतात प्रॉडक्ट, म्हणून इथं किती यायला पाहिजे दोन, जर कायरल कार्बन असेल तर प्रॉडक्ट किती येतात 4, प्रॉडक्ट किती येतात 4 येतात. समजा प्रॉडक्ट 4 आणायचे तर याचे 4 दुसरे दोन प्रॉडक्ट कोणते पॉसिबल आहे, म्हणजे दुसरे दोन पॉसिबल प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवतो जे बनवू शकता.
तुम्ही मला सांगा फक्त. दुसरे दोन प्रॉडक्ट पॉसिबल प्रॉडक्ट काय आहेत आणि याची मिरर इमेज काय येणार उलटी येणार. डी ओ एच. आता बघा मला सांगा आपली ऍडिशन कशी आहे. सीन ऍडिशन याच्यात कशी दाखवली. एक मागून आला एक पुढून आला असं पॉसिबल आहे का या स्ट्रक्चर मध्ये. सीन ऍडिशन म्हटलं की दोन्ही ग्रुप आपल्याला एकाच साईडने दाखवावा लागतो. याच्यात बघा एक मागून दाखवला एक पुढून दाखवला मग त्याची मिरर इमेज काढली. याची हीच एक पॉसिबिलिटी या ग्रुपची. दुसरी जर दोन प्रोडक्ट काढायची पण अशी ऍडिशन होणं याच्यामध्ये शक्य नाही. हे दोन्ही ग्रुप एकाच साईडने राहिले तर जेव्हा त्याची मिरर इमेज येईल तेव्हा हे दोन्ही ग्रुप एकाच साईडने जातील. एक इकडे आणि एक इकडे नाही जाणार. याचा सिग्निफिकन्स आहे. जर सीन ऍडिशन आहे ठीक आहे. कळलं का की दोन्ही ग्रुप काय झाले एकाच साईडने अटॅच झाले. दोन्ही ग्रुप एकाच साईडने अटॅच झाल्यामुळे काय होईल त्याची मिरर इमेज पण एक साथच जाईल. एक मागे जाईल एक पुढे जाईल असं नाही होणार. एक मागे जाईल एक पुढे जाईल असं होणार का नाही. पण हे दोन काय प्रॉडक्ट रॉंग हे बनत नाही. कारण याची बघा एक वेगळी साईड एक वेगळी एक व्हेज नाही. एक पुढून एक मागून एक पुढून एक मागून असं नाही होणार. दोघं पुढून येतील आणि दोघं मागून येतील. म्हणून याचं काय चार प्रॉडक्ट नाही. किती प्रॉडक्ट आहे दोन प्रॉडक्ट आहे. ठीक आहे दोन प्रोडक्ट आहे. चालेल नेक्स्ट आहे बघा ऑक्सीमर्क्युरेशन अँड डिमर्क्युरेशन. नेक्स्ट आहे ऑक्सीमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन. हे कळालं तुम्हाला की कायरल कार्बन सीन ऍडिशन असल्यामुळं खालचे दोन स्ट्रक्चर निवडले. का बरं कारण आपल्या दोन्ही ग्रुप काय करायचे होते एकाच साईडने अटॅच दाखवायचे होते. इथं काय केलंय आपण एक वेगळ्या साईडला एक वेगळ्या साईडला दाखवला असता तर तो कंपाऊंड रॉंग झाला. ठीक आहे. सीन ऍडिशनचं फरक कळालं तुम्हाला महत्व कळालं की बाबा सीन ऍडिशन म्हटलं की दोन्ही ग्रुप एकाच साईडने दाखवायचे मगच बघायचं. बरं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पॉइंट काय ऑक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. डिमर्क्युरेशन चला स्टूल कधी काढणं होतं काय खालून सुकून CH3 CH डबल बॉन्ड CH3 नाही सॉरी CH2 याच्यावर बघा फारच्या फार हे CH3COO व्होल्टॉइस Hg. त्याच्यानंतर बघा पहिल्या स्टेप मध्ये हा वापरला जातो. दुसऱ्या स्टेप मध्ये बघा H2O आणि तिसऱ्या स्टेप मध्ये वापरला जातो NaBH4 ओके ओव्हर OH निगेटिव्ह ओव्हर काय OH निगेटिव्ह. बरं याच्यामध्ये पेरॉक्साइड आहे का कुठं नाही. काय होणार मार्कोनिकॉफ रूल फॉलो होणार. मार्कोनिकॉफ जर पेरॉक्साइड नसेल तर काय होतो मार्कोनिकॉफ रूल फॉलो होतो. इथे पेरॉक्साइड कुठेही दिसत नाही. ठीक आहे मार्कोनिकॉफ एमके रूल एमओ रूल काय लिहायचं ते लिहा. या पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल. मार्कोनिकॉफ रूल फॉलोज इट फॉलोज मार्कोनिकॉफ रूल किंवा असं पण लिहू शकता इट फॉलोज मार्कोनिकॉफ रूल. ओके त्याच्यानंतर बघा ह्या रिएक्शनची मेकॅनिझम जाऊ द्या. हे मेकॅनिझम फार लांबच्या लांब आहे डोकं पार आउट होऊन जाईल. त्याच्यात बघा डायरेक्ट याचं आपण काय करू रेट ऑफ रिएक्शन. याच्या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे प्रपोर्शनल टू पोलरायझिंग पॉवर ऑफ अल्कीन हा जो तुमचा अल्कीन आहे त्याची पोलरायझिंग पॉवर. बरं नेक्स्ट काय पोलरायझिंग पॉवर ऑफ अल्कीन. त्याच्यानंतर एक सांगता येईल की बाबा
न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ अल्किन. जेवढा जास्त चांगला अल्किन हा न्यूक्लिओफाइल आहे तेवढा जास्त हे रेट ऑफ रिएक्शन जास्त आहे. त्याच्यानंतर काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑन अल्किन. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑन अल्किन. जर समजा या अल्किनवर एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असला तर ही रिएक्शन काय होणार फास्ट होईल. कसं काय बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा झाला पहिला. दुसरा आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. तिसरा आहे बघा CH3O CH2 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. काय इथर ग्रुप आहे हा काहीच नाही याच्यावर अटॅच. याच्यात काय हॅलोजन ग्रुप. आता या हॅलोजनवर 3 लोन पेअर असतात. हॅलोजनवर 3 लोन पेअर असतात. न्यूक्लिओफाइल कसा असतो निगेटिव्हली चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज कुठे येईल इथे. हे इलेक्ट्रॉन इकडे जातील इकडे शिफ्ट होईल पॉझिटिव्ह इथे म्हणजे इकडे बरोबर आहे. इलेक्ट्रॉन इकडे जाईल निगेटिव्ह चार्ज इकडे कुठेतरी येईल. बरं बघा आता इथे काय हा हॅलोजन. या हॅलोजनकडे लोन पेअर असतात बरोबर आहे. हे लोन पेअर तो काय करेल इकडे शिफ्ट करेल. या लोन पेअर इकडे जाईल इकडे म्हणजे काय होणार याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल. याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढेल. न्यूक्लिओफाइल काय असतो निगेटिव्हली चार्ज असतो. निगेटिव्हली चार्जला तुम्ही अजून इलेक्ट्रॉन देताय. रेट ऑफ रिएक्शन काय करू फास्ट टाकू. हा फास्ट टाकू हा न्यूट्रल आहे. दुसरी गोष्ट सॉरी क्लोरीन कडे डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता असतो रे -m. इलेक्ट्रॉन देण्याचा असतो की इलेक्ट्रॉन खेचण्याचा असतो. -I इफेक्ट जास्त डॉमिनेटिंग असतो की +m. क्लोरीनचा -I इफेक्ट जास्त असतो. क्लोरीन काय करतो इकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो. क्लोरीन काय करतो इकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्तीत जास्त खेचतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तो काय करतो इथलचा निगेटिव्ह चार्ज कमी करतो. म्हणजे तो काय करतो न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीज करतो. काय करतो न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीज करतो. हे तर न्यूट्रल. हे काय न्यूट्रल. ओके. त्याच्यानंतर हे काय बघूया. हा बघा याच्यात काय हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनवर किती आहे 2 लोन पेअर आहे. हा काय करतो याच्या लोन पेअर पुढे ठेवतो. पुढे निगेटिव्ह चार्ज जाईल परत निगेटिव्ह चार्ज जाईल परत निगेटिव्ह. ऑक्सिजन कडून लोन हे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. क्लोरीन वर पण लोन पेअर आहे. क्लोरीन वर किती लोन पेअर आहे 3 आहे. ऑक्सिजन वर किती आहे 2 आहे. पण क्लोरीनचा मेन इफेक्ट काय आपण शिकलेलो आहे -I इफेक्ट. क्लोरीन +m पेक्षा काय करतो -I इफेक्ट जास्त असतो. क्लोरीन काय करणार इलेक्ट्रॉन खेचणार. पण त्याच्या विपरीत ऑक्सिजन कडे भलेही 2 लोन पेअर आहे पण ऑक्सिजनचं इफेक्ट कोणता डॉमिनेटिंग आहे +m ॲज कंपेअर टू -I इफेक्ट पेक्षा. कोणता इफेक्ट डॉमिनेटिंग आहे +m. ऑक्सिजन काय करत हे इलेक्ट्रॉन समोर दिल्याच्या नंतर पुढे जाईल म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज काय होईल वाढत. निगेटिव्ह चार्ज जर न्यूक्लिओफाइल वरचा वाढला तर न्यूक्लिओफाइल काय करत फास्ट रिएक्शन करत. मग काय इन्क्रीज NU. कोणामुळे NU इन्क्रीज झालं EDG मुळे. ED म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज झालं. का बरं इलेक्ट्रॉन डोनेट केले मायनस चार्ज वाढला. जेवढा मायनस चार्ज वाढला तेवढा रिएक्शन काय होणार ही फास्ट होणार. ठीक आहे चालेल लिहून घ्या. कळलं का. पोलरायझिंग पॉवर म्हणजे पोलरायझेशन तुम्हाला माहिती +- जास्त. जेवढा +- डिफरन्स जास्त असेल तेवढा फास्ट काय करणार की रिएक्ट. बस एवढंच बाकी काही नाही. ओके क्लियर आहे मिटाऊ. ठीक. याच्यानंतर बघा मार्कोनिकॉफ रूल झाला. पोलरायझिंग पॉवर मध्ये डिसाइड होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडिशन विल बी. याची ऍडिशन कशी होती सिन होते का अँटी. ऍडिशन विल बी
जर याचं मेकॅनिझम पाहिलं तर याच्या मेकॅनिझम मध्ये जी ऍडिशन होते ना ती सिंगल बॉन्ड असतात. काय होते? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड काय? रोटेशन कॅपॅसिटी असते. सिंगल बॉन्ड मध्ये रोटेशनची कॅपॅसिटी असते, कारण सिंगल बॉन्ड मध्ये रिस्ट्रिक्टेड रोटेशन कम्प्लिटली नसतं, कारण त्याचा सिंगल बॉन्ड काय असतो? रोटेट होऊ शकतो. मग याच्यामध्ये जी ऍडिशन होईल ती काय होणार? सिन पण होऊ शकते, अँटी पण होऊ शकते, काही गॅरंटी नाही. ओके, ऍडिशन विल बी सिन ऑर अँटी. बरं, म्हणून काय होतं याच्यामध्ये स्टेरिओ केमिस्ट्री भरण्याचा प्रश्नच येत नाही. फिरू शकतो ना, जर कंपाऊंड समजा असा होता तर परत फिरून उलटा झाला तर काय स्टेरिओ केमिस्ट्री? म्हणजे हेन्स नो स्टेरिओ केमिस्ट्री. स्टेरिओ केमिस्ट्री पॉसिबल. बरं झालं, कायरल कार्बन आमच्याकडे लक्षातच राहत नव्हती मला, कधी येतो कधी नाही येत. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काढूया. याच्यामध्ये नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. याच्यामध्ये काय होतं म्हणे? कार्बोकेटायनचा फॉर्मेशन होत नाही. ओके, चालेल. मग समजा तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलाय, ठीक आहे, हा प्रॉब्लेम दिलाय. चल बस एवढंच, ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ओझोनोलिसिस वगैरे माझ्यासोबत बघतो मी, रिॲक्शन घेऊ, पुढच्या रिॲक्शन. त्याच्यानंतर अल्काईन आणि अरिन ग्रुप होते, अरिन ग्रुप, ठीक आहे, जे बेन्झीन सारखे कंपाऊंड असतात का, ठीक आहे. या कंपाऊंडचं एक लेक्चर मध्ये खतम करू, हा हायड्रोकार्बन चॅप्टर खतम करून टाकू. आणि हा हायड्रोकार्बन चॅप्टर संपल्याच्या नंतर आपण 12वीचा पहिला चॅप्टर सुरू करू, स्टेट्स ऑफ सॉलिड. काय करू? स्टेट्स ऑफ सॉलिड हा चॅप्टर, ठीक आहे. चालेल, मस्त आहे. प्रॉब्लेम खूप झाला. ऑर्गॅनिक मॅक्सिमम पोर्शन ऑर्गॅनिकचा झालेला आहे. 11वीचा तर पूर्णच झालाय. 12वीच्या पण तुम्हाला भरपूर गोष्टी फक्त वाचल्या की कळत, काही एवढं नाही राहिले. तर आपण जरासं इनऑर्गॅनिक कडे वळू. इनऑर्गॅनिक मध्ये मस्त गणित घेऊ, ट्रिक्स वगैरे बघू, काय त्यांनी गणिताच्या, जे की तुम्हाला फिजिक्सला पण कामात येईल, ठीक आहे. चालेल, अजून एक लेक्चर बनवून फार म्हणजे 1.25 तासाचं होणे तर 1.5 तासाचं हो, त्याच्यात मग मी पुढचं संपवण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. बाय. अभ्यास करत राहा.